युतीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात। आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय आहे? पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग। अरे होतं काय घबाड, एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली। आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली बॅग तपासतात बॅग तपासतात। बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत, आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे। आता रडारड करून या ठिकाणी मत मागण्याचं काम हे करतायत। खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला। मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली। या MMR रिजन मध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं। आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं। जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो। पण मधल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या सगळ्या कामांना थांबवण्याचं काम हे माननीय उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं। आज आपण हे बघतोय, आपल्या सरकारने ज्या योजना आणल्या, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत। OBC करता वेगळं मंत्रालय आपण तयार केलं आणि आमच्या OBCच्या मुलांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी फी प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे, हॉस्टेल मिळालं पाहिजे, हे काम आपण केलं। आणि त्याच वेळी आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फेलोशिप मिळाली पाहिजे, परदेशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हे काम आपण करून दाखवलं। आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकता यावं याकरता योजना आणली। 50,000 विद्यार्थी आज चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकतात, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे। आमच्या भटक्या विमुक्तांकरता घरांची योजना आपण आणली। प्रत्येक समाजाच्या घटकाला विकासाकडे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं। शेतकरी असेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम आपण केलं, शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं काम आपण केलं, शेतकऱ्याला 12,000 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्याचं काम आपण केलं। समाजातला कुठलाच घटक असा नाही की ज्या घटकाचं कल्याण आपण केलं नाही। आमचे बांधकाम कामगार, या बांधकाम कामगारांकरता मंडळ आपण तयार केलं, या मंडळाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली आणि या नोंदित कामगारांना त्या ठिकाणी आपण कार्ड दिलं। या कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले, त्यांना भांडे कुंडी मिळाली, त्यांना जेवणाची व्यवस्था झाली, त्यांच्याकरता घरकुलाची योजना आली, त्यांना इन्शुरन्स मिळाला, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय मिळाली, उच्च शिक्षणाकरता स्कॉलरशिप मिळाली। ज्या बांधकाम कामगाराला कोणी विचारत नव्हतं, त्या बांधकाम कामगाराला पूर्ण सामाजिक सुरक्षा देण्याचं काम आपण केलं। आज आपण पाहू शकतो, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामस्वयं रोजगारचा सेवक असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाचं मानधन वाढवून त्यांना देखील जगण्याचा अधिकार हा आपल्या सरकारने या ठिकाणी दिला।
बंधू भगिनींनो, समाजातला कुठलाच घटक मोकळा ठेवायचा नाही, हा आपला सातत्याने प्रयत्न राहिला. आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर मोदीजींनी सांगितलं की जोपर्यंत भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी या देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक आर्थिक क्रांतीचा केंद्रबिंदू होत नाही, तोपर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार होऊ शकत नाही. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं जी भगिनी वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या. पुढच्या काळामध्ये 25 लाख करणार आहोत. 2028 पर्यंत 50 लाख करणार आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रात 1 कोटी आमच्या गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य हे महाराष्ट्राच्या सरकारने ठेवलं आहे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आपल्या घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. घरी लक्ष्मी जन्माला आली असं प्रत्यंतर घरच्यांना आलं पाहिजे. म्हणून आपण निर्णय केला, मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवारामध्ये आपण देतो, जेणेकरून मुलीच्या आगमनाचं स्वागतच त्या परिवाराने केलं पाहिजे. आपण दुसरी योजना या ठिकाणी आणली. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय शिक्षणाचा खर्च मोठा वाढलाय. काँग्रेसच्या काळामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झालं. 2 लाख 4 लाख 5 लाख रुपये फी. डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे, प्रोफेसर व्हायचं आहे. इतका पैसा आणायचा कुठून? आज सामान्यांच्या घरातली अवस्था अशी होती, घरात एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर आईबाप मुलीला सांगायचे, बाई दोघांपैकी एकालाच आम्ही शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवू, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. अतिशय हुशार असलेल्या आमच्या मुलीला आईबाप पैशाअभावी शिकवू शकत नव्हते. आता आम्ही त्या आईबापांना सांगितलंय, तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण ते करतील. 2 लाख 4 लाख 5 लाख किती फी असली तरी आपलं महायुतीचं सरकार ही फी भरते आहे आणि मुलींना शिकवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. एवढंच नाही, आम्ही योजना आणली, आमच्या महिलांना ST मध्ये 50% तिकिटात प्रवास करण्याची योजना आणली. मी तुम्हाला गंमत सांगतो, योजना आणली, ST महामंडळाचे लोक धावत आले मुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे, म्हणाले साहेब ही योजना बंद करा. म्हटलं का बंद करायची? म्हणाले ही योजना जर तुम्ही सुरू ठेवली, आधीच तोट्यात असलेली आमची ST बंद पडेल. आम्ही सांगितलं योजना चालेल, तुम्हाला लागलं तर आम्ही पैसे देऊ. 1 महिन्यापूर्वी पुन्हा तेच लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता योजना सुरू करू नका, कधी म्हणता योजना बंद करू नका. ते म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी STत प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची ST फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका. मग मी देखील थोडी माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आजकाल आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा,
कुठे जायचं असेल तर एसटीने मीच जाते, मला अर्धच तिकीट लागतं, तुम्हाला तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करता आणि सगळे पैसे बर्बाद करता. मी गेली तर पैसे वाचवून परत येते. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता या ठिकाणी फिरायला लागलेल्या आहेत. आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली. बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं. योजना आणली. हे उबाठाचे लोक आमची गंमत उडवायचे, काँग्रेसचे लोक आमची मजाक उडवायचे. हे आम्हाला म्हणायचे अरे योजना फसवी आहे, ही तर होऊच शकत नाही, हा तर जुमला आहे, हे तर खोटंच सांगतात, कोणाच्या खात्यात पैसाच जाणार नाही, हे तर होणारच नाही. अरे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. पण बहिणींनो लक्षात ठेवा, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय. हे उबाठावाले काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे तुमचे सावत्र भाऊ यांना पाहावलं नाही. आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे चालले. हे लोक हायकोर्टमध्ये गेले. यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून हायकोर्टात गेले आणि म्हणाले या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत शिक्षणाची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे. या योजना बंद करा अशी मागणी या सावत्र भावांनी न्यायालयामध्ये केली. पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही न्यायालयात बाजू मांडली आणि न्यायालयाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद करायची कुठली आवश्यकता नाही. आणि आता लाडक्या बहिणींनो आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे, निवडणुकीत पुन्हा सरकार आल्यानंतर 1500 रुपये